मंडळी, जेवणाची लज्जत वाढवणारी इथं आपण चटणी पाहणार आहोत. तर इथं त्यासाठी मी कोथिंबीर घेतलेली आहे, कैरी घेतलेली आहे. एका डिशमध्ये बघा सगळं साहित्य घेतलेलं आहे. लसूण, कोथिंबीर, मीठ, लाल तिखट, जिरे, साखर असं सगळं साहित्य घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडीशी मी बडीशोपसुद्धा घेतलेली आहे. ही कैरी जी आहे ना, स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता ही कैरी जी आहे ना, आपण किसून घेऊया. तर सगळी कैरी आपली किसून झालेली आहे आणि आता या कैरीमधलं सगळं पाणी काढून घेऊया, कारण कैरी मात्र भरपूर आंबट आहे. त्यामुळे मी यातलं पाणी काढून घेतलेलं आहे. तर सगळी कैरी इथं किसून झालेली आहे. इथं बघा सगळं डिशमध्ये मी साहित्यसुद्धा घेतलेलं आहे. कैरी किसून झाली. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये किसून घेतलेली कैरी घालूया. डिशमध्ये घेतलेलं सगळं साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि याला पल्स मोडवरती व्यवस्थित असं फिरून घ्यायचं. बघा इथं भन्नाट अशी चटणी तयार झालेली आहे. तडका पॅनवरती तेल गरम करून घ्यायचं आणि मस्त असा जिरे मोहरी कढीपत्त्याची तडका देऊन घ्यायचा. चटणी भरपूर दिवस टिकते. कशी वाटली रेसिपी सांगा मला.